मिरजेतील प्रभाग क्रमांक 20मध्ये राजकीय आरोप प्रत्यारोपांना सुरुवात झाली आहे. काल श्वेतपद्म कांबळे यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना योगेंद्र थोरात यांच्या आंबेडकर चळवळीतील योगदानावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते. त्यावर आज योगेंद्र थोरात यांनी पत्रकार परिषदेत जोरदार प्रत्युत्तर दिले. थोरात म्हणाले, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची चळवळ म्हणजे शिक्षणाचा प्रसार. त्या विचारातून मी शाळा सुरू केली, ग्रंथालय उभारले आणि धम्मासाठी बुद्धविहार बांधले. मी दरवर्षी बाबासाहेबांच्या विचारांची जयंती साजरी करत आलो आहे. यावेळी त्यांनी आमदार इद्रिस नायकवडी यांच्यावरही टीका करत पंढरपूर चाळीतील बुद्धविहारासाठी मंजूर झालेला निधी कुठे गेला याचा जाब विचारला. तो निधी नायकवडी यांनी का पळविला याबाबत प्रश्न विचारण्याची हिंमत दाखवली का, असा सवालही त्यांनी उपस्थित केला. राजकीय टीका करताना कुटुंबियांना लक्ष करणे योग्य नसल्याचे सांगत थोरात म्हणाले, आमच्या कुटुंबाचा इतिहास स्वच्छ आहे. आम्ही इतरांच्या कुटुंबाविषयी बोलायला सुरुवात केली तर अनेकांना ते महागात पडेल. रोटीबेटी व्यवहार मी कधीच केला नाही. आमदार इद्रिस नायकवडी यांच्यावर निशाणा साधताना थोरात म्हणाले, आमदार इद्रिस नायकवडी यांनी मिरज नासवायचं काम केलं आहे. जातीमध्ये भांडणे लावण्याचे काम केले. स्वतःच्या घरासमोरचा रस्ता करण्यासाठी आमदार व्हावे लागले. हीच त्यांची कामगिरी आहे. पुढे ते म्हणाले, आमची लढाई तुमच्यासोबत आहे, मात्र आमच्याच समाजातील लोकांना आमच्या विरोधात उभे करण्याचे राजकारण आता जुने झाले. आमच्यावर टीका करायची असेल तर नायकवडी यांनी इतरांना पुढे न करता स्वतः किंवा आपल्या मुलाला पुढे करून बोलावे. आमच्या लोकांना आमच्या विरोधात उभे करू नका, असा इशाराही योगेंद्र थोरात यांनी दिला. माननीय इद्रिस नायकवडी आणि आता त्यांचा मुलगा तिसऱ्यांदा नगरसेवक यांनी या मिरजेसाठी एक कन्स्ट्रक्टिव्ह काम केलेलं मला दाखवलं की योगेंद्र थोरातनं शाळा बांधली, बौद्ध विहार बांधली. असं एखादं तुम्ही केलं दाखवा. तुम्ही याचे महापौर होऊन गेला, एकही काम तुम्ही केलं नाही. उलटं मिरज नासवायचं काम तुम्ही केलं. घराघरात भांडणं लावली, जातीत भांडणं लावली. सगळ्यांना माहीत आहे. इवन तुमच्या 6 नंबर वार्डात तुमची लायकी कळाल्यामुळं तुम्ही इकडं आला आणि तुम्ही काय करताय, पारदींच्या अंगावर कोळींना सोडताय, थोरातच्या अंगावर कांबळेंना सोडताय. मग ज्यांना वैचारिक पातळी जरा कमी आहे ते भांडतात, ते स्वतः बोलत नाहीत. काल त्या आमचे दिवंगत नेते विवेक कांबळे साहेब यांच्या मुलाची मी बाईट बघितली. म्हणजे ती कुणी तर कुणाला तर खुश करायसाठी अशी ती एक बाईट होती. जाऊ द्या म्हणजे आता. आणि दुसरे कारण आहे, कोळींच्या बाबतीत त्यांनी आता त्यांच्याकडे एवढी वकिलांची फौज आहे, मात्र त्यांनी काय प्रयत्न केला नाही की त्यांनी आता पुढचा एक बकरा बघून ठेवला आहे उभा करायला. त्याच्याकडनं मग ती तिकिटासाठी किंवा त्याला इलेक्शनसाठी पुढचा बकरा तयार आहे त्यांचा. त्यामुळे कोळींच्या बाबतीत त्यांनी जास्त प्रयत्न केला दिसत नाही. आज आमदार साहेब, तुम्ही स्वतःच्या दारात रस्ता करायला तुम्हाला आमदार व्हायला लागला. तुम्ही महापौर झालात, एवढे वर्ष तुम्ही नगरसेवक आहे, तुमचा मुलगा नगरसेवक आहे, पण तुमच्या दारात रस्ता कॉन्क्रीटचा करायला चांगला 3 कोटीचा सळी बिळी टाकून ते करायला तुम्हाला आमदार व्हायला लागलं. योगेंद्र थोरातनं गोरगरिबांच्या दारात सगळे रस्ते केले. त्यामुळे तुम्ही माझ्या याला लागू नका. तुम्ही आमचे दिवंगत नेते विवेक कांबळेंच्या मुलाला कायम माझ्यावर सोडायला बघता. त्यानं काल मला एक प्रश्न विचारला की योगेंद्र थोरात यांचं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या चळवळीत काय आहे. बाबासाहेबांची चळवळ म्हणजे काय होती, लोक शिकली पाहिजेत, एकत्र आली पाहिजेत, आनंदानं गोविंदानं राहिली पाहिजेत. शिकण्यासाठी मी वार्डातल्या शाळा अद्ययावत केलेल्या आहेत, मोठ्या मुलांसाठी ग्रंथालय बांधलेले आहेत, धम्मासाठी बौद्ध विहार बांधलेलं आहे. असं मी काम केलं आणि आजपर्यंत मला कळते तसं मी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती विचारांनी साजरी केलेली. उगाच ते बाबासाहेबांच्या जयंतीला बाबासाहेबांचे फोटो कमी आणि त्याचाच जास्त असं काही प्रकार कधी केलेला नाही. आणि सगळ्यात महत्त्वाचं तुम्ही पाहू शकता की श्वेत कांबळेच्या आई श्रीमती रेखाताई आमच्या नगरसेवक झाल्यानंतर हा पंढरपूर चाळीतल्या बौद्ध विहारचा निधी आहे 15 लाख रुपये. हा इद्रिस नायकवडींनी पळवला आणि खाज्या वसाहतमध्ये गटार बांधायला लागले. बौद्ध विहारचा निधी गटारीला देत असताना आमचे श्वेतबाई कुठे गेलते. तुम्ही आत्ता नायकवडींना घेऊन दुसऱ्या बौद्ध विहारमध्ये जाता, तिथं काय काय करता, शाळेत जाता, हॉस्पिटलमधल्या लोकांना त्रास देता आणि मला काय पराजय पचला नाही म्हणजे काय. आणि थोरात कॉन्ट्रॅक्टर आहे. अहो तू व्यवसाय आहे माझा, आम्ही व्यवसाय करून पैसे मिळवतो. जसं शेतकरी असतो, कॉन्ट्रॅक्टर असतो, शेतमजूर असतो, इंजिनियर असतो, डॉक्टर असतो. तुमचा काय व्यवसाय आहे, तुमच्याकडे कुठून आलं हे सगळं. तुमचा व्यवसाय मी सांगू शकत नाही, कारण आम्हाला काही
अजून आमच्यावर संस्कार आहेत. दुसरं काल एकदम त्यांनी गलिच्छ लेवलला एक गोष्ट बोलली. त्यांनी प्रेस घेताना त्यांच्या मागच सोनील कोळी साहेब उभारले होते. त्यांनी कोळी साहेबांच्या घरातल्या मुलींविषयी बोलले का. मी पत्रकारांना विनंती केली की ती बातमी कृपया लावू नये, कारण काय एखाद्याच्या घरातल्या मुलीविषयी बोलणं. श्वेत कांबळे कोळी साहेबांच्या मुलीविषयी बोलत होता की त्या मुलीचं लग्न योगेंद्र थोरातच्या मुलाबरोबर लावलं. म्हणजे तुम्ही तुमच्या आकाचं ऐकून कुठल्या लेवलला चालला आहे हे थोडं माहिती घ्या ना. एखाद्या लेकराच्या कोळींच्या काय असं ना मुलीविषयी तुम्ही पत्रकारितेमध्ये बोलता, बाईट देता. रोटी बेटी व्यवहार बाबासाहेबांनी सांगितलं होतं, मी केलं आहे रोटी बेटी व्यवहार केला आहे. मी माझी बायको ब्राह्मणच आहे, तू टेन्शन घेऊ नको. बाबासाहेबांनी जी केलं तर ती मी केलं आहे. तू माझ्या मुलाविषयी कोळींच्या मुलीविषयी कशाला बोलतो. तू काय भटजी आहे का. तू काय काय ते कुंडली बिंडलीचा धंदा चालू केला आहे का. कारण तुझा धंदा तर कुठला दिसत नाही. आणि गाड्या बिड्या तुझ्या यायला लागल्यात, शेती बिती आहे, सगळंच आहे तुझं. कुणाचाच धंदा नव्हता. त्यामुळं थोडं जरा तारतम्य ठेवा. की बौद्ध विहारचा निधी पळवला आहे. तू कधी विचारलास का त्या साहेबांना. 2013ला आमच्या उत्तम नगरमध्ये निळ्या झेंड्यावर जे चक्र असतं आमचं अशोक चक्र, त्याच्याऐवजी इद्रिस नायकोडी मित्रमंडळ असं छापलं होतं. तेव्हा आमचे दिवंगत नेते विवेक कांबळेंनी तो झेंडा काय केलं होतं, नायकोडींना कसा जाब विचारला होता, आमच्या तिथल्या लोकांना विचारला. अहो विवेक कांबळे साहेबांचे कार्यकर्ते होते. विवेक कांबळे साहेब कुणाचे कार्यकर्ते नव्हते. त्यामुळे तुम्ही त्यांची मुलं आहे. तुम्ही कुणाच्या दारात जाऊन बसायचं, तुम्ही काय करायचं जरा ठरवा. आपली काय इमेज आहे. उगाच त्यांनी सांगितलं म्हणून काय पण कुणावर बोलायचं भुकायचं हे जरा बंद करा. आणि इतकं थोरात अरे तुरे ठीक आहे ना. तू मला अरे तुरे बोलतोस कारण तू केंद्रीय नेत्यांना पण परवा विठ्ठल मंदिरात तो काय माझा मालक आहे का हे आहे काय बोललेलं आहे तुम्ही. त्यामुळे मला अरे तुरे बोलला तर मला काय त्यातलं ही वाटत नाही. तुमची वैचारिक पातळी तेवढीच आहे. आणि दरवेळेला नायकोडी साहेब कुणाला तर पुढं करून आमच्यावर टीका करतात. तुमच्या मुलाला करा ना पुढं. तो पण या वार्डात नगरसेवक आहे ना, त्याला का पुढं करत नाही. तुम्हाला आमच्या मागासवर्गीयाला सोडताय तुम्ही. ही काय बंद करा. आता जुनं पॉलिटिक्स झालं आता. निवडून आले 6 महिने झाले, तुम्ही एकही काम केलं नाही. योगेंद्र थोरातनं 100 काम हा विषय बाजूला ठेवू आपण. पण हे असं मागासवर्गीयाच्या अंगावर मागासवर्गीयाला किती दिवस ठेवून तुम्ही हे राजकारण करणार आहे. हे थोडं बंद करा आणि कामाला लागा. तुम्ही जो 5 कोटीचा रोड केला आहे त्याच्यावर पण खुशी शाळेच्या दारात तुमच्या